तसंच नुकसान बीड जिल्ह्यामध्ये झाले, इतरही सर्व जिल्हे आणि मराठवाड्यात झाले। अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नांदेड अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 2-3 प्रकारचं नुकसान झाले। एक, घरामध्ये पाणी गेले, त्याच्यामुळे ज्या लोकांचं नुकसान झाले त्याचे पंचनामे आपण करायला लावलेत प्रशासनाला आणि सरकारला सुद्धा आपण विनंती केलेली आहे की मोठ्या प्रमाणात भरीव निधी घराचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याला तिथं दिला गेला पाहिजे। दुसरं नुकसान, मोठ्या नद्या, छोटे ओढे याच्यात मोठ्या प्रमाणात पाणी मोठ्या प्रमाणात वाहिल्यामुळे दोन्ही बाजूची जी जमीन आहे ते खरडून गेल्यामुळे तिथे एक मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। त्याचे पंचनामे आपण करण्यासाठी प्रशासनाला सांगितलेलं आहे। त्या 2 प्रकारचे पंचनामे आहेत। एक, जमीन खरडून गेली त्याच्यासाठी वेगळा पंचनामा आणि त्याच्यात जे काय तुम्ही पेरलं होतं, जे काय पीक होतं ते वाहून गेलं असेल तर त्याला वेगळा पंचनामा आहे। तिसरं, आपण नदीजवळ नसला तरी जिथं कुठं तुमची जमीन असेल तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद याचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं एक खूप मोठं सोयाबीन आहे ते एक आपण वेगळे पंचनामे करून घेत आहोत। आपलं हे सर्कल अतिवृष्टीमध्ये पडत असल्यामुळे सरसकट पंचनामे करण्यासाठी कलेक्टर साहेबांनी त्यांच्या सर्कलला आणि तलाठी मॅडम तर इथं आहेतच, इतरही सर्व कृषी सेवक आणि ग्रामसेवक आहेत त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे। इथं येऊन फक्त आपल्या गावाची परिस्थिती आम्ही समजून घेत होतो। आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सर्वांना सांगितलेलं आहे की जिथं कुठं तुम्हाला जाता येईल, लोकांच्या काय अडचणी त्या तुम्ही समजून घ्या। 10 तारखेपर्यंत आपण सरकारला तिथं अवधी देऊ। 10 तारखेपर्यंत जर इथं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला प्रत्येक हेक्टरला 50,000 रुपये जर मदत तिथं दिली गेली नाही, कर्जमाफी तोपर्यंत केली गेली नाही आणि त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर मग आपण एक मोठं आंदोलन तुमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत। पण 10 तारखेपर्यंत आपण सरकारला तिथं विनंती करतोय, त्यांना संधी देतोय, अवधी देतोय। सरकार या बाबतीत काय करते हे थोडंसं आपण सर्वजण बघूया। जसं आत्ता आपण आपल्यासमोर संदीप भैयांनी सांगितल्यानंतर एक तर आम्ही दुपारी कलेक्टर साहेबांना भेटलो आहे, आत्तासुद्धा फोनवर बोललेलो आहे। या गावात हिंगणी गावामध्ये 450 पेक्षा जास्त घरं पाणी आल्यामुळे बाधित झालेली आहेत, नुकसान झालेलं आहे। 5,000 म्हणजे तलाठी मॅडमने सांगितल्याप्रमाणे पंचनामे झालेले आहेत, त्यामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्याला 5,000 रुपये मिळणार होते। पण आता लगेचच अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आपलं सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर 10,000 रुपये प्रत्येक घराला तिथं पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे इथं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। हे 10,000 कशासाठी आहेत? आपली भांडीकुंडी वाहून गेली असेल, खाण्याची सामग्री जर खराब झाली असेल तर तो पैसा घेऊन आपलं कुटुंब काही काळासाठी तिथं कसं तरी चालावं आणि सगळ्यात मोठं जी मदत आम्ही मागत आहोत ती तुमच्या शेतीवर आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी आपण ती मदत तिथं मागत आहोत। पुनर्वसनाबद्दल बोला दादा, पुनर्वसन। आता दुसरा एक मुद्दा, संदीप भैयांनी जेव्हा दुपारी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो, बऱ्याच गावांबद्दलचा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि हिंगणी गावाचा खास करून मुद्दा आपण पुनर्वसनचा तिथं मांडला होता। आम्ही कलेक्टरांना सांगितलं होतं की आम्ही गावामध्ये जाणार आहोत, तिथं असणाऱ्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत, सरपंचांशी बोलणार आहोत, आमचे सर्व पदाधिकारी इथं आहेत आणि मग इथं आल्यानंतर तुमच्या सर्वांची चर्चा केल्यानंतर लगेचच कलेक्टर साहेबांना आत्ता आम्ही फोन केला। काही दिवसांपूर्वी इथं आपले पालकमंत्री अजितदादा पवारसुद्धा आले होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे कलेक्टर साहेबांना विनंती तुमच्या सगळ्यांच्या वतीने, भैयाच्या वतीने आम्ही केल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही इथं पुनर्वसनाची कारवाई सुरू करा असं सांगितलं, विनंती केली आणि ती विनंती त्यांनी मान्य करून पुढच्या काही दिवसांमध्ये ही जी पुनर्वसनाची प्रक्रिया आहे, जो भाग सातत्याने पाण्याखाली जातो त्याची प्रक्रिया लवकरात लवकर आम्ही सुरू करू असं सुद्धा कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे। 4 विम्यातले ट्रिगर दुर्दैवाने या सरकारने काढले। अधिवेशनामध्ये आम्ही दोघं हा मुद्दा मांडत होतो की 4 ट्रिगर कृपा करून तुम्ही काढू नका। त्याच्यामध्ये स्थानिक ठिकाणी जसं की या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर जे नुकसान होतं त्याच्यामध्ये जे काही आमच्या शेतकऱ्याला मदत मिळत होती ती दुर्दैवाने आता ती मदत मिळणार नाही। त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जर ते ट्रिगर काढलं नसतं, आम्ही ज्याच्यासाठी भांडलो पण आमचं त्यांनी ऐकलं नाही, तर ते ट्रिगर काढलं नसतं तर सोयाबीनला तुम्हाला पर हेक्टर तिथं
56,000 रुपये मिळाले असतील प्रति हेक्टर सोयाबीनसाठी. तूर असली असती तर तुम्हाला 30,000 रुपये मिळाले असते. कांदा असला असता तर तुम्हाला 58,000 रुपये मिळाले असते. त्यामुळे अशा प्रकारे ट्रिगर या सरकारने काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. म्हणून आम्ही सरकारला म्हणतोय की तुम्ही जर तिथं ट्रिगर काढले, विम्याची मदत आमच्या शेतकऱ्याला होणार नसेल तर तुम्ही स्वतःहून आमच्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत करा. ही मागणी तिथं मुद्दामून आम्ही करत आहोत.